नमस्कार. तर आज आपण मस्त अशी झणझणीत मसाला अंडा करी बनवणार आहोत. याकरिता पॅनमध्ये छोटे 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 2 चमचे धणे, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे आणि त्याचसोबत 3 ते 4 लवंगा आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून 1-2 सेकंडसाठीच परतवून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. त्यानंतर यामध्ये 2 लांब चिरलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि कांद्यांना देखील 1-2 ते 3 मिनिटे कलर बदलूपर्यंत मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. कलर बदलला की यामध्ये 1 वाटी सुके खिसलेलं खोबरं टाकून घ्यायचं. त्याचसोबत एक छोटासा आल्याचा तुकडा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या हे सगळं टाकून छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवरतीच भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता पूर्णपणे भाजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा. गॅस बंद करून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा खसखस टाकून हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स झाल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस बंद करून कोथिंबीर आणि खसखस टाकल्यामुळे जास्त भाजली जात नाहीत. आता थंड झाल्यानंतर हा मसाला सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्त पाणी नाही वापरायचं. तर पहा इथं मी थोडंसं पाणी टाकून या पद्धतीची बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता पॅनमध्ये 1 पळी तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे टाकून घ्यायचं. एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा छान गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतला की यामध्ये जे आपण वाटून घेतलेला मसाला होता तो मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला आधी यामध्ये तेल कमी असेल असं वाटत असेल, पण जसं आपण मसाला भाजत जातो तसं याला तेल सुटत जातं, त्यामुळे आधीच थोडंसं कमी तेल टाकून घ्यायचं. आता इथं मसाला छान भाजला की यामध्ये 2 चमचे कांदा लसूण चटणी टाकून घ्यायची आहे. त्याचसोबत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस इथं मंद ठेवायचा आहे आणि मसाला करपू नये याकरिता यामध्ये अर्धा कप होईल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे पाणी टाकल्यानंतर मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि मंद आचेवरतीच एक 5 मिनिटे मसाला पूर्णपणे छान असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित शिजतो. तर पहा इथं मसाला शिजलेला आहे. आता यामध्ये हवं तितकं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी आहे, दाटसर हवी आहे की पातळ हवी आहे, त्या अकॉर्डिंग तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आणि शक्यतो इथं गरम पाणीच वापरा. तर पहा इथं मला मसाला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यामुळे थोडंसं दाटसर ठेवलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि उकळी यायला देऊयात. आता जशी उकळी येते तसं आपल्या रश्श्याला या तर्री येण्यासाठी सुरुवात होते. तर तुम्ही इथं बघू शकता तर्री कशा पद्धतीने आलेली आहे ती. आता रश्श्याला उकळी आल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेली अंडी टाकून घ्यायची आहेत. गॅस इथं मंद करून घ्यायचा आहे आणि अंडी टाकताना अंड्यांना थोडंसं कट लावून घ्यायचा, म्हणजे मसाला यामध्ये आतपर्यंत जाईल असा. इथं मी 4 अंडे उकडून टाकलेले आहेत आणि 1 अंडा असं मॅश करून टाकायचं आहे, म्हणजे अजून थोडासा दाटसरपणा येतो ग्रेव्हीला आणि चव ही देखील मस्त येते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे अंड्यामध्ये मसाला पूर्णपणे आतपर्यंत जातो आणि छान असा फ्लेवर येतो अंड्यामध्ये. तर पहा छान असं मी शिजवून घेतलेलं आहे 2 मिनिटे. तर तुम्ही बघू शकता दाटसर अशी आपली ही मसाला ग्रेव्ही बनून तयार झालेली आहे अंड्याची. मस्त लागते, टेस्टी लागते. गॅस बंद करून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत एन्जॉय करू शकता. तसंच रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.